नागपुर की एक महिला को शादी कराने के बहाने 2 लाख रुपए में बेचने और उसके साथ दुष्कर्म करने के मामले में 7 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आरोपियों ने महिला के दोनों बच्चों को जान से मारने की धमकी भी दी। क्राइम ब्रांच की मानव तस्करी विरोधी टीम ने राजस्थान से पीड़िता और उसके दोनों बच्चों को मुक्त कराकर नागपुर लाया है। आरोपियों में शहर की एक महिला भी शामिल है। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिलनगर येथे मिसिंग क्रमांक 45/25 दिनांक 31 मे 2025 रोजी वसंत नागेश यांनी फिर्याद दिली होती की त्याची पत्नी ही मिसिंग झालेली आहे। तेव्हापासून आमचा शोध सुरू होता। सदरची जी महिला आहे ही AHTU म्हणजे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट यांना राजस्थानमध्ये एका ठिकाणी ती आहे असं ट्रेस आउट झाली। त्यानंतर त्या ठिकाणी सदरची टीम गेली असता आणि तिला ताब्यात घेतले असता असे निदर्शनास आलं की सदरच्या महिलेला विकण्यात आलेला आहे आणि हे विकणारी मंडळी जी आहे हे तिची बहीण, 2 बहिणी आणि बहिणीचा नवरा आणि नवऱ्याचे 2 भाऊ आणि तिथे विकत घेणारे 2 लोक। त्यांची नावं आहे, विकत घेणाऱ्यांची नाव आहे हिरासिंग ठाकूर आणि माधवसिंग ठाकूर। हे दोन्ही राहणारे राजाखेडा जिल्हा धौलपूर राजस्थानचे आहे। आणि यामध्ये सदरची जी व्हिक्टिम आहे तिच्या 2 बहिणी आणि बहिणीचा नवरा जो अब्देश दिवानसिंग ठाकूर आहे, अब्देशचा भाऊ रवी दिवानसिंग ठाकूर आणि अब्देशचा 3रा भाऊ लक्ष्मण दिवानसिंग ठाकूर असे एकूण यामध्ये 7 आरोपी आम्ही केलेले आहे। 7 पैकी तिची मोठी बहीण आमच्या ताब्यात आहे आणि काल तिला आम्ही अरेस्ट केलेला आहे। एकंदरीत यामध्ये असं निदर्शनास येते की सदरच्या महिलेला 2 लाखामध्ये या राजस्थानमध्ये विकल्या गेलेला आहे असं प्रायमरी फेसी दिसतं आहे आम्हाला। यामध्ये आम्ही तपास सुरू केलेला आहे। आम्ही लगेच राजस्थानला जाऊन सदरचे जे उर्वरित आरोपी आहे यांना आम्ही अरेस्ट करू आणि याविरुद्ध कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। यामध्ये अपराध क्रमांक 691/25 सदरच्या 7ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये सिरियस सेक्शन लावलेले आहे ज्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग असतील, रेप असेल किंवा मग तिला बंधन करून ठेवलं असेल आणि यामध्ये कट रचल्याचा असे सगळे विविध आम्ही BNSचे सेक्शन सदरच्या आरोपितांवर लावलेलं आहे आणि आमचा तपास सुरू आहे। यामध्ये एकूण किती रुपयांची विकून घेतला होता आणि यामध्ये यांचे छोटे बाळ बी सोबत होते का? त्यांना रेस्क्यू केला आहे का काय माहिती? बरोबर आहे, तिचे बाळ पण सोबत होते, 2 बाळ होते त्या महिलेचे। त्या दोन्ही बाळांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे आणि तिची प्रकृती पण चांगली आहे, तिचं समुपदेशन पण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे उर्वरित आरोपी आहे या सर्वांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। जे आपण प्रश्न विचारला यामध्ये प्रायमरी फेसी तिच्या म्हणण्यानुसार तिच्या बहिणीने आणि जावईने हे पैसे घेतले असावेत। आता आमचा तपास सुरू आहे, तपासमध्ये आणखी बाकीच्या गोष्टी रिव्हील होतील।